नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. मी प्राध्यापक विशाल तुपे, स्वप्नपूर्ती गणित अकॅडमी बारामती. पाठीमागं जर पाहिलं तर असं वाटतं की सर इतकं सोपं प्रकरण का घेऊन आलं ते आज. रोज भूमिती, बैजिक राशी, चांगली चांगली व्यवहाराची उदाहरणं घेतली, प्रकरणं घेतली आणि आज का मग एवढं सोपं आणलं? तुम्हाला वाटतंय सोपं, पण खरं सोपं नाही. काय तुम्हाला काय वाटतं? रेल्वे, वैवारी, त्यानंतर बैजिक राशी, भूमिती ह्याच्यावरच मेरिट ठरतं असं काही नाही. ही जी काही संख्या प्रकार आहे ना, हे संख्या प्रकार सुद्धा तुम्हाला मेरिटचं उदाहरण असतं या का आपण ह्याच्याकडे दुर्लक्ष करतो. बघायचं का तुम्हाला? आता बघू आपण 7-10 उदाहरणं आपण घेणार आहे, वेगवेगळ्या टाईपची उदाहरणं. सम आणि विषम संख्या हा शब्द तुम्ही लहानपणापासून ऐकताय. फार दुसरी तिसरीला सम आणि विषम संख्या होत्या. आठवतंय का आता की नेमकं समसंख्या म्हणायचं कशाला? सम म्हणजेच काय? ज्या संख्येला दोनने भाग जातो, म्हणजे दोनच्या पाड्यातल्या. बघा बरं, बे के बे, बे दोनच्या, बे तिकसा, सॉरी तर 8 राहिला, बेचोक 8, बेपंच 10, असं ज्या काही संख्या येत्या ह्या सगळ्या कुठल्या येत्या? दोनच्या पाड्यातल्या आहेत ना, म्हणून त्यांना समसंख्या म्हणायचं. ज्या दोनच्या पाड्यातल्या आहेत त्या. आणि ज्या संख्या दोनच्या पाड्यातल्या नाहीत त्यांना विषम संख्या म्हणायचं. बघा बरं, 1, 3, 5, 7 आहे का? बेच्या पाड्यात आहेत का? म्हणून त्यांना विषम संख्या म्हणायचं. मग तुम्ही म्हणता सर बे 10 20 झालं, त्याच्या पुढच्या संख्या ओळखायच्या कशा? उदाहरणार्थ मी म्हणतोय 48, मग ही सम आहे का विषम आहे रे? मग त्याच्यासाठी काय माहित पाहिजे की दिलेल्या संख्येच्या शेवटी, म्हणजेच गणितीय भाषेमध्ये काय, एकक स्थानी जर ती संख्या दोनच्या पाड्यातली असेल का नाही तरी ती सम असते. मग तुम्हीच सांगा बरं, 8 फक्त दोनच्या पाड्यात आहे का नाही? बेचोक 8 म्हणजे ती समसंख्या आहे. अजून बघा मोठी घेतो जरा, 496 मी घेतली, शेवटी कोण आलाय? 10, म्हणजे दोनच्या पाड्यात आहे का नाही? म्हणून तिला समसंख्या म्हणायचं. मग किती मोठी होऊ द्या, फक्त शेवट बघायचा. आता तसं मला सांगा बरं, ही संख्या सम आहे का विषम आहे? शेवटी फक्त बघायचं आहे 5. मग 5 काय दोनच्या पाड्यात आहे का? बे के बे, बे दोनच्या, बे तिक 6 नाही ना, म्हणजे ती कोण आहे? विषम संख्या. अजून एखादे सांगा, सम का विषम? 1893 शेवटी 3 आला ना, म्हणजे आहे का दोनच्या पाड्यात? नाही, म्हणून विषम आहे. म्हणजे साधा सोपा अर्थ काय? ज्या संख्येला दोनने भाग जातो ती सम असते आणि ज्याला भाग जात नाही दोनने ती विषम असते. मग या टाईपचं प्रकरण आहे, तर ते कसं बघायचंय ते आपल्याला बघायचंय. चला या पुढे. आता मला एक सांगा, मी तुम्हाला एक समसंख्या देणार आहे. समजा 32 संख्या आहे. कसली आहे? ओळखता आलं पाहिजे, दिसता क्षणी कळलं पाहिजे सम का विषम. सम. आणि मग मी जर तुम्हाला विचारलं सांगा बरं मला 32च्या पुढची समसंख्या कोण आहे, लगेच येणारी, तर तुम्हीच काय म्हणणार आहे? हा 32च्या पुढं 34. बरोबर आहे की? लगेच येणारी, अगदी बरोबर आहे. म्हणजे तुम्ही कितीने पुढे गेला? 2ने गेला का नाही पुढे? 2ने पुढे. आता सांगा, समजा 37 आहे. कसली संख्या आहे रे? विषम ना, शेवटी 7 आला म्हटल्यावर. मी विचारतोय सांगा बरं 37च्या पुढची पुढची विषम संख्या कोण आहे? विषम 37च्या पुढची 2च मिळवणार ना, 39. अगदी बरोबर आहे. आता अजून एक विचारू. समजा मी म्हणतोय 40 आहे. 40 आणि 40च्या पुढची 40 कसल्या अगोदर सांगा? शून्य आला ना, शून्य म्हणजे दोनच्या पड्यात आहे. बे पंचे 10, 10 मध्ये शून्य आहे म्हणून. मग 10 सॉरी 40 ही समसंख्या आहे. मग सांगा बरं याच्या पुढची विषम कोण? विषम लगेच येणारी 42 का? ही सम आहे ना. विषम 41. 41 का बरं? 2 का नाही मिळवलं तुम्ही आता? का नाही मिळवलं 2? कारण देताना सम दिली या आणि विचारली विषम. कळलं का? म्हणून तुम्ही 1ने पुढे गेलाय. कळला का अर्थ? इकडे या बरं आता, 32 सम आहे आणि लगेच पुढची सम आली का 34, म्हणजे सम आणि सम सारखा शब्द आला ना, सारखा, म्हणून 2ने पुढे गेलाय तुम्ही. कळला का अर्थ? इथं बघा बरं, 37 कसली आहे? विषम. आणि 39 कसली आहे? विषम. आलं का? दोन्ही सारखं 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 आल्या म्हणून 2चा फरक आहे. बरं सांगू, सारखं सारखं आलं की 2ने पुढं आणि वेगवेगळं आलं की 1ने पुढं. कळतंय का? 40 आणि 41 वेगळी आहे का नाही, सम आणि विषम, म्हणून 1ने पुढं, असा त्याचा अर्थ आहे. चला आता आपण ऍक्च्युअल उदाहरणं कशी सोडवायची ते बघूया. बघा आता काय म्हटलंय. 25
या संख्येच्या पुढं पुढं क्रमाने येणारी 18वी विषम संख्या कोणती? विषम. विषम. आता बघा मी काय म्हणतोय तुम्हाला. मी जर तुम्हाला असं विचारलं काय की 25च्या पुढची विषमच कोण? विषम. तुम्ही म्हणसाल 27. पण ही पुढची आली ना पहिली पहिली, अजून त्याच्या पुढची कोण आहे? 29. म्हणजे 25च्या पुढे ही झाली पहिली, ही झाली दुसरी. असं करत 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 तुम्हाला जायचं या. पण 18व्या पर्यंत जायचंय ना. मग काय बोटा मोजता येईल का? 27, 29, 31 नाही बोटा मोजता येणार. म्हणून कसं शिकायचं ते बघायचं. जवळची असती तर लगेच कळतं, लांबची असल्यावर कळत नाही. म्हणून त्याच्यासाठी एक काम करायचं या. कसं काम करायचंय बघा. दिलेली संख्या कसली आहे ती शोधायची. 25 तुम्हाला ओळखता आली पाहिजे. बरोबर आहे. कसली? विषम. दिलेली संख्या विषम आणि विचारली काय? विषम. बघा आता मी काय म्हणतो प्रकरण संपेपर्यंत. दिली विषम, विचारली विषम, दोन्ही सारखं विचारलं ना, सारखं. म्हणून मागाशी म्हणलं होतं ना, सारखं म्हणजे 2चा गॅप असतो. सारखं म्हणून 25च्या पुढं आधी का घेतलं माहितीये का? पुढं जायचं या. जर दोन्ही शब्द सारखे असतील, सारखे, तर फक्त मधल्याची डबल करायची. डबल 25 सॉरी कोणाची डबल करायची? 18ची. मग 18च्या डबल किती रे? 18 18 36. संपलं. आलं तर तुम्हाला. या दोघांची काय करायची? बेरीज करायची. किती बेरीज आहे सांगा बरं? 61 आहे का उत्तर? संपलं. पर्याय नंबर 1 हे तुमचं उत्तर असेल. चला परत एकदा मला हेच व्यवस्थित सांगू द्या. काय म्हटलंय बघा आता. दिली 25 आणि विचारली विषम संख्या. पहिलं काम काय करायचं? दिलेली संख्या कसली आहे? तर विषम. विचारली कसली? विषम. दोन्ही समान आहेत ना. समान असल्यावरती डबल फक्त करायची. बघा बर. 25 25च्या पुढं मी आधी का घेतोय माहिती आहे का? सांगा बरं का घेतो असेल? पुढची पाहिजे म्हणून. आणि करा फक्त डबल. 18 दुने 36. डबल करण्याचं कारण काय परत सांगतो. दोन्ही समान म्हणून डबल. आणि करा बेरीज. 6 5 11 हात चला 1 3 2 5 1 6. संपलं. पर्याय नंबर 1 हे उत्तर असेल. चला अजून एखादं बघूया. काय दिलं बघा आता. 32 च्या पुढे. कुणाच्या पुढे? 32च्या पुढे. पुढे म्हणजे काय असतं? अधिक. हे आपण करून ठेवलं बघा. क्रमाने येणारी 12वी विषम. देताना 32 आहे सम आणि विचारली विषम. आता मला सांगा दोन्ही काय सारखं आहे का? सम सम ठीक आहे, विषम विषम ठीक आहे, पण तसं नाही ना. सम आणि विषम वेगळं वेगळं आल्यावर कार्य करताना एक काम करायचं. डबल तर करायचीच करायची, पण त्यातनं एक सोडून द्यायचा, एक तिकडं सोडायचा. तर मगाशी बघितलं की आपण वेगळं म्हणले की 1चा गॅप असतो, आपल्याला 2चा नाही गॅप ठेवायचा. म्हणून वेगळं आल्यानंतर डबल तर करायची. 12 दुने काय 24, पण तिकडच्या तिकडे एक सोडून द्यायचा. 16 24 मधनं 1 23. हा ना. आणि करा बरं यांची बेरीज. 3 आणि 2 5 आणि 3 आणि 2 5 55 आहे का उत्तर? पर्याय नंबर 2 हे उत्तर असेल. संपलं. बरं सांगू मी काय केलं नेमकं. 12ची डबल केली. 12 दुने 24, पण मी 24 आणलेला नाही. नीट लक्षात ठेवा. मी 23 का आणलाय? तर दोन्ही शब्द वेगळे आहेत म्हणून आणलाय. कळला का? समान असते तर काय फक्त डबल करायची. ओके चला पुढे अजून एखादं उदाहरण बघूया. आता बघा आपण पुढची काढली, आता पाठीमागची काढायची. पाठीमागची म्हणजेच काय मागची. अर्थ सरळ आहे. माग जाणं म्हणजे वजा करणं. बघा बरं कसं. 38 च्या पूर्वी. मग 38 कसला आहे रे? सम. त्याच्या पुढची 11वी सम. बघा बरं आता सम सम आला का सारखा, फक्त डबल करायची, एक सोडायचा नाही. मग 11 दुने काय 22. त्या 22ला घरी आणायचा आहे, पण कसा बघा.
38च्या पूर्वी म्हणून वजा. वजा का पूर्वी. 11 दुने 22. मी वजा केला का नाही केला. का नाही केला. दोन्ही शब्द सारखे. दिलेला पण आणि विचारलेला पण आहे ना सारखा. तर मग फक्त डबल करायची. करा वजा बाकी. 8 2 गेले 6. 3 2 गेला 1. आहे का उत्तर. पर्याय नंबर 3 हे तुमचं उत्तर असेल. संपलं. चला अजून पुढचं घेऊ. ह्या उदाहरणात असं कळलं असेल की माग जाताना वजा करायचंय. आणि बघा इथून पुढची 2 उदाहरणं ही मेरिटची. तुम्हाला हे प्रकरण फक्त एका चलामुळे अवघड वाटतं या. बाकी सगळं तुम्हाला जरा सोपं वाटतं या. आता चलाची मी 2-3 उदाहरणं घेणार आहे. बघा कशी. आता मेरिटचं उदाहरण आहे बघा हे असलं. 2m अधिक 3. तुम्ही 2m अधिक 3 मध्ये या 3 कडे जाऊ नका की 3 हा विषमांक आहे त्याच्याकडे जायचं नाही. ह्या सगळ्याला त्यांनी काय म्हटलंय बघा बरं. विषम म्हटलंय का. वाक्य वाचा बरं. 2m अधिक 3 ही अख्खी चाकी संख्या कोण आहे. विषम. अख्खी संख्या विषम आहे म्हणजे दिली कोण विषम. तिच्या पुढे बघा पुढं अधिक क्रमाने येणारी 15वी विषम. म्हणजे काय कळलं. दिली पण विषम आणि विचारली पण विषम आहे का सारखं सारखं. म्हणजे नियम काय फक्त डबल. फक्त डबल ना. चला मग सोडू आपण. याच्या पुढची म्हणजे त्याला तुम्हाला आहे असं ठेवावं लागेल. आहे असं ठेवायचं. आणि पुढं म्हणजे काय अधिक ना. मग ते अधिक घेऊ. हे हाय असं ठेवायचं बरं का. याच्या पुढची पाहिजे. आठवतंय का तुम्हाला परवाच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं बघा की चलाचं उदाहरण आल्यानंतर बेरीज आणि वजाबाकी करताना उभी करायची नाही आडवी करायची. आडवी. चल आल्यानंतर तर उभं नाही करायचं आडवं करायचं. अधिक पुढं म्हणून. आणि मग सांगा समान आला म्हणून फक्त डबल. कुणाची डबल 15 2 30. संपलं उत्तर आता. आणि मग या सगळ्यांची काय करायची रे बेरीज. मग तुम्हाला असं वाटतंय का 2 आणि 3 5 करायचंय. अजिबात नाही. चल स्वतंत्र आहे. ते स्वतंत्र असते चल. चलाला या दोघांबरोबर घ्यायचा नाही. हे दोघं एका जातीच आहेत ना. जात म्हणजे काय अंकाची जात ही वेगळी आणि ही चलाची जात आहे. तर मग चलाला सेपरेट त्या दोघांचीच फक्त बेरीज करायची. करा बरं मग. 2m तसाच आणि दोघाची बेरीजच होणार ना कारण अधिक अधिक आहे म्हणलं. मग 30 आणि 3 किती 33. 33 बघा बरे उत्तर आहे का. कुठे पर्याय नंबर 4 हे तुमचं उत्तर असेल. संपलं. काय काय जणांच्या मनात येत असेल का बर 33 आणि 2 35 व्हाय नाही. नसेल ना होत. होणार नाही कारण याच्याकडे यम आहे ना. त्याच्याकडे कुठे यम तवा सारखं नाहीत ते. तर होणार नाही. चल आणि अंक असल्यामुळे होत नाही. तुमचं हेच उत्तर राहणार आहे. चला अजून एका दुसरी याच टाईपचं बघू आपण. सेम या प्रकारचं आहे फक्त पूर्वीचं आलंय. आणि माहित झालंय आता पूर्वी म्हणजे वजा करायचं. या 3x - 2 याच्याकडे जाऊ नका सर का असं. इथं तर त्यांनी 2 म्हटलं या मग समशब्द पाहिजे की असं पाहिजे की नाही. पण नाही याच्याकडे जायचं नाही शब्दाकडे जायचं. तुम्हाला त्यांनी काय म्हटलंय ही विषम संख्या आहे. तिच्या पूर्वी कळलं. पूर्वी म्हणजे वजा असतं. क्रमाने येणारी 13वी समसंख्या. कळलं का. दिलाय विषम आणि विचारलाय सम. सारखा आहे का वेगळा. वेगळा म्हटलं की काय वजा सॉरी वेगळा म्हटलं की काय एक सोडायचा ना. चला मग 3x - 2 हे त्यांनी दिलेलं बरोबर ना. आणि त्याच्या पूर्वी म्हणून वजा. त्यांनी दिलेलं आणि हे वजा कुणाचं पूर्वीच. चला मग 13 दुने 26 डबल करतो ना आपण. 13 दुने 26 पण 26 आणायचा आहे का नाही आणायचा कारण वेगळं ना. मग 26 नाही आणायचा. किती आणायचा 25. आणा 25 ला. मग या आता सोडवा. आता कोण कोण एका जातीचं आहे बघा. अंक अंक एका जातीचं. तुझा काय संबंध आहे त्यांच्याशी
मग चल तसंच, कोण तसंच 3x. आणि सांगा आता, आता फसू नका, दोघाला वजा चिन्ह आहेत. हे प्रकरण मी घेणार आहे का पुढे नंतर, की दोघांमध्ये म्हणजे चिन्हाची क्रिया अधिक वजा गुणाकार भागाकार सगळं आपल्याला घ्यायचं आहे. जर दोघाला वजा चिन्ह असेल तर वजा चिन्ह पुढे जातं, वजा चिन्ह पुढे जातं आणि दोघांची बेरीज करायची. अंकांची बेरीज किती रे? 25 आणि 2 27. बघा, दोघाला वजा चिन्ह असले की वजाच राहतं आणि दोघांची बेरीज करायची. आहे का उत्तर? आहे कुठे? 3x वजा 27 पर्याय नंबर 2 हे तुमचं उत्तर असेल. काय अडचण बाळांनो? अडचण कुठे होती सांगा बरं याच्यात? बरं सांगू एकदा, ऐका मेरिटचं उदाहरण म्हणून परत एकदा सांगतो. तुम्हाला दिलंय ही संख्या 3x वजा 2, बरोबर ना? हिच्या कुठं जायचं या? पूर्वी. पूर्वी म्हणून काय? वजा. हे घेऊन ठेवलं आणि आता चेक करू आपण. दिलेली संख्या विषम आणि तिच्या पूर्वीची 13वी काय विचारली? सम. मी ह्या दोन शब्दावर काम करणार आहे. समान आहेत का वेगळे आहेत? वेगळं असलं की एक सोडायचा पण डबल करून. 13 दुने 26, एक तिकडच सोडला, घरी आणायचा 25 ला. हे महत्वाचं बरं का, सगळ्यात महत्वाचं का हे. आणि सोडवा आता. चल तसंच ठेवायचं असतं, अंकाची फक्त क्रिया करायची. दोन्हीला वजा असलं की वजा आणि अंकांची बेरीज किती? 27. म्हणजेच ऑप्शन नंबर काय? 2 हे आपलं उत्तर आहे. समजते ना? पुढे बघू आपण. बघा, हे सुद्धा उदाहरण मेरिटचं उदाहरण. मुलांना वाटतं की हे उदाहरण मला सुटणार नाही, पण आता जसं तुम्ही शिकला अगदी त्याच पद्धतीने थोडस एक पाऊल जरा पुढे सरायचं. बघा कसं, आता x त्यांनी दिलाय पण वाढलंय बघा फक्त हे. मगाशी असं नव्हतं. बऱ्याच उदाहरणामध्ये 11 पण आलाय, पोलीस भरतीला 13 आलंय, काय काय वेळ 23 आलंय आणि 29 सुद्धा उदाहरण आलंय बघा. तर हीच पद्धत सगळ्यांना वापरायची. बघा किती सोपी आहे. आता आपण थोडं वेळ काय करू, जरा हे नवीन वाटतंय ना मग त्याला थांबवू जरा आणि मगाच्या सारखं उदाहरण आहे का बघा बरं. x ही कसली संख्या आहे? सम. बघा मगाच्या सारखं आहे. त्या पुढे पुढे म्हटलं की अधिक. माहित झाले, क्रमाने येणारी 11नेच भाग जाणारी 34 समसंख्या. बघा जवळजवळ मगाच्या सारखं आहे, फक्त घोळ कुणी केलाय माहितीये का? त्या 11ने केलाय. मग त्या 11च्या घोळाला जर आपण नंतर बघूया. आता आपण आपल्या मनाचं करू मगाच्या सारखं आणि त्या 11कडे नंतर बघूया. चला, x च्या पुढे म्हणून अधिक इथपर्यंत आलो. चेक करा आता. दिली सम आणि विचारली सुद्धा सम. ठरलंय आपलं. सारखं सारखं आलंय की फक्त डबल. डबल कुणाच्या? डबल 4च्या. किती? 4 दुने 8. संपलं नाही. हे मगाचं उदाहरण. आता जरा घोळ कुणी केलाय आपला? 11ने घोळ केलाय ना. मग ज्याने घोळ केलाय का नाही त्याने त्या अंकाला गुणायचं. 13ने घोळ केला 13ने गुणा, 17ने घोळ केला 17ने गुणा. संपलं उत्तर तुमचं. ह्या दोघांचा गुणाकारच करायचा आहे ना. चल तसंच आणि अधिक 11 ठीक आहे 88. संपलं उत्तर. आहे का? पर्याय नंबर किती? 1 अधिक 88 पर्याय नंबर 4 हे तुमचं उत्तर असेल. अतिशय सोपं आहे. फक्त काय, ज्याने घोळ केलाय त्याने गुणायचं. संपलं. चला पुढे अजून एखादं या. हे सुद्धा सोपंच उदाहरण आहे, पण तुम्हाला असं उदाहरण सुद्धा विचारतात. बघा कसं. आता 5207 असे सेपरेट सेपरेट 4 अंक आहेत ना. आणि काय केलंय त्यांनी? ते अंक एकदाच वापरायचे म्हणजे डबल कोणालाही घ्यायचा नाही. एकदाच कळतं ना. एकदाच व्हिडिओ बघायचा, डबल बघायचा नाही. बघा, तयार होणारी 4 अंकी अंक 4 पाहिजे ना त्याच्यात. मोठ्यात मोठी पण बनवा आणि लहानात लहान पण बनवा. अशा 2 संख्या बनवा आणि त्या दोघांकडे बघा आणि त्यांची काय करा? बेरीज करा. काय? मोठी बनवा, बारकी बनवा आणि नंतर त्या दोघांची काय करा? बेरीज करा. मग अगोदर बनवावं तर लागेल ना. बघा बनवू आपण. यांचाच वापर करायचा आहे. अगोदर मोठी बनवू. माहिती आहे का? मग
मोठी बनवायची आणि प्रत्येकाला एकदाच घ्यायचं या, म्हणून मोठ्याने सुरुवात करायची. बघा आता मग मोठी संख्या बनवताना मोठ्याने सुरुवात. कोण मोठा आहे अगोदर यातला? 7, 5, 2 आणि 0 बनली मोठी. आता कसली बनवायची या? लहान. तुम्ही सांगा आता, असं वाटतंय ना तुम्हाला की लहान बनवायची म्हणजे लहानाने सुरुवात करायची या? मग काय तो एवढं अवघड त्या, यालाच फक्त उलट करायचं असं वाटतंय ना तुम्हाला? जर तुम्ही 0 अगोदर घेतला तर उत्तर चुकलं, कारण 0 अगोदर घेतला तर ती संख्या 4 अंकी होणार नाही, ती 3 अंकी संख्या होणार आहे. माहिती आहे का? 3 अंकी. कारण का? 0, 2, 4, 5 समजा असं उदाहरण आपण लिहिलं तर अलीकडचा अंक विसरून जावा लागतो, ह्याला काहीच किंमत नाही. म्हणजे ती संख्या फक्त किती अंकी उरते? 3 अंकी. आणि आपल्याला ते पाहिजे किती? 4 अंकी. म्हणून काय म्हटलं या की हे असं घ्यायचं नाही, 0 अगोदर घ्यायचा नाही. चला मग काय करायचं? 0 आल्यावर तर 0 दुसऱ्या नंबरला घ्यायचा. मग यातला लहान अंक कोण आहे? 2. नंतर 0 घ्यायचा. बघा पटतंय का? बघा. आणि मग सांगा आता थोडा मोठा कोण आहे? 5. आणि अजून मोठा कोण आहे? जी तुमची लहान संख्या बनली. उलट घेतलं की चुकलं. मग काय करायचं? 0 आल्यावर 0ला दुसऱ्या नंबरवर टाकायचा. पटलं ना? आणि आता त्यांनी प्रश्न काय विचारलाय? दोघांची बेरीज करा. मग करा की बेरीज. 7, 5 आणि 2 7, 5 5 आणि 7 आणि 2 9. संपलं. आहे का उत्तर? पर्याय नंबर 1. कधी मध्ये ह्यांची वजाबाकी पण विचारतात बरं का, जमल तुम्हाला, काय अडचण नाही, फक्त बनवता आलं पाहिजे. चला ओके, या पुढचं. आता बघा हे उदाहरण थोडस मेरिटचं आहे. बघा आता कसं, बघा तुम्हाला असं वाटतं मागाच्या सारखं आहे का? मागाच्या सारखं अजिबात नाही. का माहिती आहे का? 2, 3, 5, 8 हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरायचे ते, म्हणजे डबल घ्यायचं नाही, हे तर कळलं. पण जास्तीत जास्त 4 अंकी संख्या किती तयार होतील? मागाशी काय होतं? यांच्यापासून मोठी बनवा आणि बारकी बनवा. आता तसं नाही, बनवा बनवी नाही करायची. आता काय करायचं? ते संख्या किती तयार होतील अशा शोधायचे. ते थोडक्यात कसं सांगू का? समजा 2, 3, 5, 8 ही तुम्ही संख्या बनवली का नाही? ही एकच बनली. अशा तुम्हाला संख्या किती बनतील बघायचं आहे का? 2 तासात 3 तासात फक्त मी दोघं बदलतो, 85. परत अशाच काय होतील? 2 तासात मी 3 ला बदलतो, 8, 5, 3. 2 तासात समजा मी इथं 8, 3, 5 घेतो. अशा तुम्हाला संख्या बनवायची आहे. बघा बरं डबल कोण आलंय का? कुणीच येणार नाही डबल. मग तुम्हाला अशा किती संख्या बनतील विचारल्या? किती बनतात माहिती आहे का? तुम्हाला वेळ कुठे शोधायला? त्याच्यासाठी काय करायचं आहे का? किती संख्या तयार होतील, किती संख्या तयार होतील. अशा वेळी काय करायचं माहिती आहे का? जितका अंक आलेत का नाही फक्त त्यांचा गुणाकार करायचा, त्यांचा गुणाकार करायचा. म्हणजे 1, 2, 3, 4 आहेत ना, तर 4च अंक घ्यायचं, यांचा गुणाकार करायचा नाही, त्यांच्यासाठी 4 अंक घ्यायचं आणि करा बरं गुणाकार. 4 त्रिक 12, 12 दुने 24, 24 1 24. संपलं. बघा उत्तर आहे का? पर्याय नंबर 4 हे तुमचं उत्तर असेल. समजा एखादा म्हणेल, समजा माझ्याकडे अजून एखादा अंक आला असता, मग 5 अंक झाले असते ना. मग तसंच करायचं. 4 घेतलाय तिथं फक्त अजून एक घ्या 5 आणि काय करा? गुणाकार. संपलं. समजा 3 आले असते तर 1, 2, 3च घ्या आणि करा गुणाकार. संपलं. आज मी जेवढी उदाहरणं घेतली ती सगळी उदाहरणं अतिशय महत्वाची आहेत. समान विषम संख्येचं हे प्रकरण आहे. जरी संख्या प्रकार तुम्हाला सोपा वाटत असला तरी हा सोपा नाही, याच्यावरती जास्त काम करा. तरी आजचे प्रकरण मी तुमच्यासाठी घेऊन आलो होतो. प्रकरण कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर मॅथ्स बाय तुपे सर हा माझा युट्यूब चॅनल आहे. सर्वांनी लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा पोहोचवा. उद्या पुन्हा एकदा नवीन प्रकरण घेऊन डेली आपण तुमच्यासाठी येतोया. तर उद्या पुन्हा भेटूया. धन्यवाद.